अरे दिव्यांग होने का कम नहीं, अरे 5%। नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे, बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती अध्यक्ष। दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वारंवार निवेदनं, आंदोलनं, उपोषणे करण्यात आली होती महानगरपालिकेवर। प्रत्यक्षात निवेदनं देऊन चर्चाही केली होती, परंतु दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी न केल्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांना महापालिका प्रशासनावर आंदोलन करायची वेळ आलेली आहे। यामध्ये दिव्यांगांचा राखीव 5% निधी जो आहे, सन 2010 ते 2024 पर्यंतचा जो निधी आहे दिव्यांगांचा, हा अखर्चित आहे आणि ज्यावेळेस तरतूद केली जाते तुटपुंजा स्वरूपात केली जाते। आज दिव्यांगांना हक्काचे घरकुल मिळाले नाहीत। इकडे अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे जो मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजापासूनच दिव्यांगांना वंचित ठेवलेले आहे। त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी संबंध दिव्यांग बांधव मनपा हद्दीतले ते आले आहेत। आज 2012 पासून जर बघितला, महानगरपालिकेचा दिव्यांगांचा अनुशेष, शासकीय अनुशेष भरून काढण्यात आलेला नाही। त्यासाठी सुद्धा शासकीय अनुशेष भरून काढण्यात यावा। तसेच दिव्यांग हा माझा बेरोजगार दिव्यांग आहे, यांना स्वयंरोजगारीत होता यावं यासाठी मनपा हद्दीतल्या फुटपाथवर यांना स्वयंरोजगार करण्यासाठी 200 स्क्वेअर फीट जागा देण्यात यावी। महापालिका मुख्य कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी कॅन्टीनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि मनपा हद्दीतले जेवढे काही ताब्यातले जे गाळे आहेत, या गाळ्यामध्ये दिव्यांगांना राखीव गाळे ठेवून दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी देण्यात यावी, अशी मागणी हे सर्व शासन निर्णित मागण्या आहेत। या मागण्याच्या अनुषंगाची अंमलबजावणी 25 जानेवारीपर्यंत करण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिले होते, भेटून चर्चाही केली होती, परंतु मनपा प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज नाईलाजास्तव प्रजासत्ताक दिनी आज मनपा हद्दीतल्या बेरोजगार दिव्यांगांना मनपा प्रशासनावर धडकावं लागलं। आज सकाळपासून इथे महानगरपालिकेपुढे आम्ही आंदोलन करत आहोत। कुठलाच अधिकारी कर्मचारी येत नाहीत। आत्ता कुठं निम्न स्तराचे, उपायुक्त स्तरावरचे अधिकारी इथे आले आहेत आणि ते आम्हाला अजून परत आश्वासन देत आहेत। ही बाब त्यांच्या स्तरावरची नाहीच। आम्ही त्यांना भिक्षा मागत नाही, तर आम्हाला आमचा हक्क हवा आणि हे हक्क देण्यासाठी ते म्हणतात आमचं अकाउंट सेक्शनला आपली फाईल गेलेली आहे, आम्ही चर्चा करू। परंतु जर आयुक्तापेक्षा जर अकाउंट सेक्शन जर मोठा असेल तर खरंच आयुक्तांना बी थोडी दयाविया राहिलेली नाही। कारण आम्ही आता आमचा हा मोर्चा जो आहे, आंदोलन, आम्ही आयुक्ताची अजून 15 मिनिट वाट बघणार आहोत। जर आयुक्त साहेब जर इथे नाही आले, कारण ह्या सर्व बाबी आयुक्त स्तरावरच्या आहेत, कारण एक विभाग नाही, याच्यामध्ये आस्थापना विभाग आहे, पाणीपट्टी विभाग आहे, घरकुलचा BOCP योजना घरकुलचा विभाग आहे आणि दिव्यांग कल्याण कक्षाचा विभाग आहे। अशा विविध विभागातल्या मागण्या असल्या कारणाने आणि हे शासन निर्णित मागण्या आहे। एकीकडे देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो मोठ्या धूमधाममध्ये आणि माझा 76-77 वर्षाचा जो दिव्यांग आहे, आज शासनाच्या याच योजनापासून, विविध योजनेपासून वंचित आहे। आज महाराष्ट्र शासनाकडून शासनाच्या योजना दिव्यांगांच्या दारी म्हणून उपक्रम राबविला जातो आणि त्याच शासनाच्या योजनेसाठी माझ्या दिव्यांगाला उचलू आणून यांच्या सभेसाठी बसवले जाते, यांच्या सभा होते, परंतु माझ्या दिव्यांगाला आजपर्यंत काहीच भेटलं नाही। यामुळं आजच्या प्रजासत्ताक दिनी खरं जर प्रजेचं राज्य जर असेल तर आपल्या माध्यमातून मी एकच मागणी करतो, कारण दिव्यांगासाठीचा राखीव निधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे। एवढंच नाही तर किंबहुना सर्व सामाजिक न्याय विभागाकडे सुद्धा स्वतंत्र निधी आहे आणि एवढंच नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयामध्ये स्थापन होणारं एकमेव महाराष्ट्र राज्य आहे। त्यामुळं माझी मागणी आपल्या माध्यमातून आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या आणि आमदार, खासदार सर्व लोकसभा, विधानसभेमध्ये आणि त्या दिव्यांग कल्याण विभागामध्ये सचिवापासून ते क्लास 4 अधिकाऱ्यापर्यंतचे सर्व दिव्यांग कर्मचारी नेमण्यात यावे। तेव्हा जाऊन माझ्या महाराष्ट्रातल्या दिव्यांग बेरोजगार दिव्यांगांचा